पायऱ्या किती आहेत ॲप्रॉक्स काय माहीत नाही. पायऱ्या किती माहीत नाही, पण वातावरण मस्त आहे एकदम. कानिफनाथचं मंदिर आहे. मम्मी पप्पा दादा काका आणि सेजल आम्ही असं 4-5 जण आले. सेजलला मी बॅग सांभाळायला खाली ठेवू, कारण की तिला शोभतं ते काम असं. सध्या वातावरणचं तर फार हे झालं इकडं. तरी एवढं ऊन स्टार्टिंग आहे उन्हाळ्याची आत्ताशी तर. गाईज लगेच दमायला होतं एवढ्यात तर. बहुतेक वय झालंय माझं, वय झालं काहीच होत नाही आता पहिल्यासारखी धावपळ. हे बघा जवान मेंबर हे आमचा. तुम्ही सावरखेडे एक गाव पाहिला असेल. उलटे दगड मार. तुम्हाला हे व्यक्तिमत्व सावरखेडे एक गाव मध्ये भेटलं असेल बघायला. 7 नंतर दगड मारायला सुरुवात करते तेव्हा थोडा टाइम सगळे मिळून 50 पायऱ्या आहेत. आणि आमची मम्मी खतरनाक दमली. सिनेमॅटिक वा 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 वा. 5 पायऱ्या मी उचलून घेतल्या, उचलून म्हणतात ओढून घेतलं. ओढून घेतलं. 5 पायऱ्या सुद्धा उचलून घेतल्या आणि वाटलं बा आलं. तुम्हाला मी ना मंदिर भिंगवतो आधी. कसं आहे मंदिर दाखवतो. मंदिर अतिशय छान आणि स्वच्छ आणि मस्त आहे. आणि मी एक पेरू खाल्लं ना त्याची बी पण मस्त गुतली आहे. असं मंदिर आहे. हां हे मंदिर आहे. झेंडा बी आहे ना त्यांना माहीत. हे बघा एंट्री मंदिराची. आतमध्ये मला नाही माहिती कॅमेरा जाऊन देतील नाही देतील, पण आपण जात नाही बाई कुठे. जिथं अलाउड नाही तिथं जायचं नाही. काय बघा त्यांचे काही नियम आहेत तिथं फॉलो करणं भाग आहे बाई, तर ते आपल्यासारख्याला येऊन देतील. मान्य आहे ब्लॉगिंग एक पार्ट आहे, पण देवाचे नियम ते देवाचे नियम, त्याच्यामुळे तिथं कॉम्प्रोमाइज नाही करायचं. ते नाही बोलले की नाहीच नाही सगळे. इकडं असं आहे पूर्ण असा परिसर. समाधी असते. आता तुम्हाला मी ना स्टोरी सांगतो नाथांची कशी आहे. ह्या जमतंय मला. माझ्या एकदम कामाचं काम झालेलं आहे, कारण की मी ठरवलं होतं काळा शर्ट घालून मी काही मंदिरात जाणार नाही. आणि त्यांनी माझ्या मनासारखं केलं आहे. सो स्टोरीवर येतं. कुठल्या पण नाथांच्या मंदिरात, 9 नाथांपैकी कुठल्या पण नाथांच्या मंदिरात कुठे पण तुम्ही गेले ना, याला कधीच मंदिर म्हणत नाही, याला मजार म्हणतील किंवा याला एक मस्जिदी टाईपचं स्वरूप दिलेलं आहे. कारण की जेव्हा मुघलांचा अटॅक होणार होता मंदिरांवरती, हे नाथांना सगळ्या नाथांना आधीच म्हणजे प्रेडिक्ट झालं होतं की असं काहीतरी होईल इन फ्युचर आणि ते हिंदूंच्या मंदिरावर अटॅक करतील. आणि हे त्यांना आधीच कळल्यामुळे त्यांनी स्वतःला एकदम असे लाईक मस्जिदीचं नाव दिलं किंवा स्वतःचा काय म्हणतात त्याला एक वजूद असं दाखवलं की हे सगळं मॉमेडियन आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाथांची इथे अशा टाईपच्या हे दिसतील ठीक आहे तुम्ही मस्जिद वगैरेमध्ये बघता. पण त्याच्यावर जी चादर चढवलेली त्याच्यावर प्युअरली ओम लिहिलेलं आहे. तर ते असं त्यांनी स्वरूप त्याचं केलं. त्याच्यामुळं जे मुघलांनी अटॅक केले मंदिरांवरती त्याच्यापासून हे मंदिरं वाचलेले आहेत. त्याच्यामुळं आज तुम्ही जितके पण नाथांचे मंदिरं बघतो त्या काळात जसे ठेवलेले आहेत त्याच कंडिशनमध्ये आतापर्यंत. आता लोकांनी वाढवले ते विषय वेगळा,
पण बरीपैकी सिच्युएशन तशीच आहे मंदिरांची, त्यात असं कोणी काही खराबी वगैरे केलेलं नाही. सो ही त्यांची एक टॅक्ट होती त्या टायमाला वाचवायची स्वतः, आणि ती सक्सेसफुली त्यांनी केली. दॅट्स व्हेरी गुड आयडिया. दर्शनाची पद्धत अशी आहे की त्यांना शर्ट नको आहे, ओन्ली पॅन्ट्सवर जायचं, आणि हे आपल्या कामाचं काम आहे. कारण की आपल्याला काय शर्ट काढायची फक्त चान्सच पाहिजे असतो, कुठे पण असू द्या. मग तर मी एक 5 मिनटात मस्तपैकी दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो व्हिडिओमध्ये. यस, तोपर्यंत बाय बाय. काय लिटरली आणि एक्साइटिंग आणि ॲडव्हेंचरस तरीका होता दर्शनाचा, एकदम युनिक. म्हणजे लिटरली आहे ना, त्याचा व्हिडिओ अवेलेबल भेटला ना तर आपण पोस्ट करू, तो व्हिडिओ ॲड करू याच्यात क्रेडिट. युनिक म्हणजे ना, अचानक विचार पण नव्हता केला घरी. नव्हतं, मला नव्हतं माहिती. मी जस्ट घरी म्हणलो होतो की ब्लॅक आहे, मी कधी ना म्हणजे देवाला जाणार नाही ब्लॅक घालून. ते झालं, ही अशी एंट्री ही तुला माहित नव्हतं? नाही, मला फक्त मडीच्याच याचं माहिती. अगोदरच ऐकलं होतं की हे इथं असं आहे, मला तेव्हापासून यायचं होतं. हे गेलं वर्ष झालं मी ट्राय करतो. इतका युनिक वे होता ना दर्शनाचा, म्हणजे लिटरली इतकं असं आहे ना, आपण म्हणू की 1 स्क्वेअर फूटचीच फक्त हे एकच म्हणजे ब्लॉक आहे. आपण काय म्हणू की ती 1 स्क्वेअर फूटची जी स्टाईल आहे ती स्टाईल तेवढाच ब्लॉक त्यांनी एम्प्टी ठेवला आहे. लिटरली ना, माझे दोन्ही शोल्डर म्हणजे उभा जरी केला आणि 1 स्क्वेअर होता तो पूर्ण, तर तो माझ्या शोल्डर एवढंच त्याचं अंतर होतं. त्याच्यात मला तिरकं होऊन मी त्या ह्याच्यामध्ये गेलो आहे. मी तर मला यूट्यूब वगैरे कुठे त्याचा व्हिडिओ भेटला, मी त्यांना विचारलं की व्हिडिओ काढला चालेल का, तर ते नाही बोलले. मी चालत नाही बोलले असं व्हिडिओ काढायला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही भेटला. पण त्या छोट्याशा याच्यामधून आतमध्ये जाऊन मग आतमध्ये दर्शन घ्यायचं होतं. किती पण जाड माणूस असू दे आणि किती पण हेवी वेटवाला असू दे, तिथून अडकत नाही. ही ती खासियत आहे त्या मंदिराची की त्या एंट्रीची. तेच मी बघितलं आत्ता की मी लिटरली म्हणजे हे नव्हतं केलं, इमॅजिन नव्हतं केलं की असं काहीतरी करायला, म्हणजे नाही का तिथं लागल मला. दर्शनाचं मी जस्ट एवढंच म्हणलो होतो घरी की ब्लॅक टी शर्ट घातला अंगामध्ये, तर मी काही जाणार नाही ब्लॅक टी शर्ट, तर किती पण गर्दी असू दे मी काढून जाईल. पण तिथं आल्या त्यांनीच म्हणले की काढावं लागतंय. वॉट अँड मिरॅकल. आता इकडं हनुमान मंदिर आहे, थोडासा किचकिच आहे पण आहे. बांधकाम चालू आहे मे बी. बांधकामच चालू आहे, त्याच्यामुळं असं आहे थोडासा वे. वाव, तिकडं चढलं, आता इकडं उतरायचं. चला तुम्हाला दाखवतो. तुमच्यासाठी मी एवढी चढ उतर करतोय, नाही तर मी घरात बसलो असतो. छोटंसं ते उतरायचं. इथं आहे असा मंदिर. मंदिर असते, सॉरी, जिथे हनुमान मंदिर असते तिथे एक महादेवाचं मंदिर असतं कंपल्सरी. सो आय एम द गुड भक्त ऑफ महादेव. दर्शन घेतल्याशिवाय पुढं जाऊ नये. आणि अनेक एक हनुमान मंदिर, खूप छोटे छोटे मंदिर आहेत आणि स्टील बांधकाम चालू आहे. वो क्या है, मेरा ध्यान ही नहीं है. देवीचं मंदिर. असं एक मंदिर आहे, छोटे छोटे मंदिरं त्यांनी तयार केले आहेत. आणि इथे एक कासवाचं मंदिर. ते मंदिर आहेत एका लाईनीत. कॅमेराला, माझ्या ब्लॉगला, माझ्या चॅनलला आणि माझ्या फॅमिलीला अतिशय मोठी लाईफ भेटू दे. इंडियन पीपल किती पण बिझी असला ना, इंडियन माणूस जिथे JCBचं काम चालू असेल ना, तिथे एकदम मन लावून थांबतो बघायला. 100% आवडणारं काम आहे JCBचं. किती पण बिझी असू द्या, किती पण महत्त्वाचं काम असू द्या, माणसाला JCB दिसला ना, तो वेळात वेळ कसा मॅनेज करतो त्याला माहीत नाही, पण तो थांबतो बघ. आमचे पप्पा
किती पण त्याला वेळेचं काय भान नाही राहत. काय म्हणजे JCBच्या कामामध्ये इंटरेस्ट असतोय. हा सगळ्यात जास्त प्रेक्षणीय आणि सगळ्यात वेळ घालवणारं पर्यटन स्थळ कोणचं? JCBचं काम. कळत नाही माणसाला की वेळ कसा चाललाय, आपण का थांबलोय. त्याला बघून काहीच भेटणार नसतं ते. असं घरात म्हणजे तुम्ही असेच एक तास गायब होताल आमच्यापासून. थांब द्या, आमच्या पप्पांची स्टोरी लय मोठी आहे, ब्लॉगमध्ये नाही सांगणार मी. ते ध्यान मंदिर आहे. त्यांचं ते ध्यान मंदिर आहे ना, मग तिथे आमचे पप्पा एकदम असे तल्लीन होऊन जातात विदिन अ सेकंड. त्यांचं थोडंसं कनेक्शन आहे, लाईक लहानपणापासून नवनाथाची पोथी किंवा नवनाथाचं ते अध्याय पठण वगैरे ते लहानपणापासून करतात. सो त्यांचा एक या मंदिरांसोबत वेगळा बॉन्ड आहे. तर त्यांनी आत्तापर्यंत जिथे जिथे नवनाथाचे मंदिर आहे तिथे तिथे व्हिजिट करून आले. हे एक राहिलं होतं, फायनली त्यांचं आम्ही ते कम्प्लीट केलं आहे. कम्प्लीट काय म्हणत होते पप्पा? ही कानिफनाथांची तपोभूमी आहे की जालिंदरनाथांकडून त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर इथं त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. सगळी विद्या हे केल्यानंतर, गहन केल्यानंतर त्या विद्येला लखलखता दिली त्यांनी. 12 वर्ष इथं तप करून ही त्यांची तपोभूमी आहे. म्हणजे हे हे मंदिर. त्यांचं प्रॅक्टिकल सेशनची जागा होती. थेरॉटिकल त्यांनी शिकून घेतलं आणि 12 वर्ष मग प्रॅक्टिकल सेशनवरती इथं बसले होते. कळलं काहीच? मी काही एवढं डीपमध्ये सांगू शकलो नाही तुम्हाला. मी फक्त दाखवलं हे मंदिर, ते मंदिर आणि हे मंदिर एवढं सेफ कसं हे तुम्हाला मी सांगितलं, कारण की मला थोडीशी हिस्ट्री माहिती होती. आता मला हे कळलं की नेमकं काय. तुम्हाला कोणाला माहीत असलं अजून डीप तर मला कमेंटमध्ये तुम्हीच उलटी सांगा. लाईक माझं काम आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगणं. तुम्ही मला सांगा, काय अडचण नाही, देणं घेणं चालूच राहील. ते आमचे काका, त्यांना मी डायरेक्ट दुकानातून आणले उचलून काम करता करता. फोन नाही येते ना काका? येऊन गेला कोणाचा? कामाचाच. चालूच असतं एक काम. काय आहे, कधीतरी फिरावं पण माणसाने. असेल नाही ना, नको ते अलाव नाही करणार, उगाच घुसायचे काम आहेत. उगाच कशाला ते नाही अलाव करत तर कशाला आपण आपली कशाला आणायची उगाच त्यांच्यासमोर. हे प्रत्येक मंदिराच्या आहे ना ह्याच्यामध्ये आवरामध्ये काय म्हणतात त्याला काय म्हणू शकतो आपण, एक परिसर, लाईक परिसरमध्ये काहीतरी इंग्लिश शब्द आहे रे भारी. मला एवढी इंग्लिश आहे ना आज काहीतरी झालं माझ्या इंग्लिशला. प्रिमायसेस गाईज, प्रिमायसेस. मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये ते एक असतोच हत्ती आणि विंडोला झूम नाही होते आमच्या ह्याच्यात. आमचा गरीब आहे हो की नाही प्रेक्षक. खालून नाही ना आता, अतिशय झूम केलं तरी नाही होत. प्रेक्षक, माझे प्रेक्षक बघा 2 मित्रांनो. हा तर मालमत्ता आणि तुझे ही जी वास्तू दिसते का, सॉरी हा व्यक्ती दिसतोय का तुम्हाला, तो माझा मॅनेजर आहे. हे जे माझ्या हातात त्याच्या थ्रू तुम्ही मला बघताय ना, ते सगळं त्याच्या बदलत चाललंय. आणि ती जी आहे ना ती मला सांगतं की हे शूट घे, ते शूट घे. हो बरोबर आहे ना. आपण आलो जे दाखवायचंय ते सगळं व्यवस्थित दाखवलं गेलं पाहिजे. पण आमच्या मम्मीला आहे ना ब्लॉगिंगमध्ये इतका इंटरेस्ट आहे ना, म्हणजे ती मला सारखं, मी मागं पण म्हणलंय की ऑडियन्स सगळे ब्लॉग बघणारीच आहे. हा म्हणजे आमच्या मम्मी लोक सगळे ब्लॉग बघणारेच. ब्लॉग बघूनच त्यांनी आम्हाला लिटरली आता युजली ब्लॉग कुठं बघतो आपण, मोबाईलला बघतो किंवा टॅबला बघतो. आमच्या घरात टीव्हीला लावतात डायरेक्ट. लिंक टाकली की टीव्हीला लावतात, चॅनलला जाऊन. ते पण असं नाही की लिंक टाकली आणि मग लिंकला जाऊन करणार, चॅनल ओपन करून. आमच्या सगळ्या ब्लॉगिंगच्या सगळ्या व्हिडिओ सगळे आमच्या आयांनी सगळ्यात पहिले, आमचे पहिले सबस्क्रायबर, पहिले लाईक करणारे, पहिले कमेंट करणारे, पहिले शेअर करणारे आमच्या मम्मीचे. त्यामुळे हे पुढे जाणार आम्ही सगळे. आमची फॅमिलीच एवढी मोठी आहे की फॅमिली सगळ्यांनी सबस्क्राईब केलं तरी आम्ही मॉनिटाईज होऊन जाऊ. ही
नाही नाही आजींचा घ्या. आजी मला चहा दिलाय. दिसतंय का गाईस तुम्हाला? तुम्ही बारीक बघितलं ना तुम्हाला मिशा पण दिसून जात. पेरू घ्यायची का? पेरू घ्या, काकडे घ्या, काय घ्यायचं ते घ्या. कारण की आपल्या पोटात तो जागा असते कधी पण. तुम्ही काही पण घ्या. सेजने बहुतेक आमच्या बिल नाही वाढवलं. आजीने तिला फ्रीमध्ये चहा वाढवलं. आजी चांगलं दिसत आहे. इथे या कानिप नाथबेळ, इथं तुम्ही या. इथं आजी बसलेला असतात. दादा तर सध्या रुटीन चालू आहे. हा देव झालं की तो देव, तो देव झालं की तो देव. सगळे पाहुणाऱ्यानं आलेलं पुण्य एकदा तुझ्या पदरात घालणार आहे. फक्त आता केदारनाथ राहिलं त्याचं. प्रयागराजची पण आंघोळ झाली बहुतेक. नाही झाले. बालाजीला पाणी आलतं प्रयागराजचं. सगळे पुण्य कमवणार आणि एकदा तुझ्या पदरात घालणार आहे पुण्य. मला नको पुण्य, मी इतकं पाप केलंय ना भयंकर. एकदा स्माइल दिला दादाने, स्माइल दिली. आता वेळ आली आहे निघायची. आता आम्ही तुम्हाला अलविदा म्हणतो. आम्ही म्हणतो मिशी दाखवून. हो, दाजींच्या गाडीचं नुकसान केलं तुम्ही. बघितलं ठेवायचं मी तोडले. भाऊ नावरीने चाक द्या खाली 3,000 रुपये भरलेत, त्याचं काय? आणि चाक द्या 2. ते दाजी आले की चाक द्या 2 त्यांना. हे काय एक गाडी नंबर प्लेट मुळे धरीच माहिती आहे का? 13 सोलापूर हाताने लिहिलेलं आहे. याच्या आईला माझी सुद्धा पकडतात नंबर प्लेट. हा, हा. कशी घातला मी ट्रायपॉडच्या खाली. बदलायचं की गाडीच नावावर. आता मी बसणार गाडीवर आणि आमचा दादा चालवणार. बघू ना, ट्राय तर मार. जेवढं जमल तेवढं. तिथून पुढे मला सांग, मी आहे. ए दादा इकडं कुठे? मम्मीला जाऊन द्यायचं. कीप इट सिक्रेट ठेवायचं का? डचकून आहे. मी पडलो, मला काय होत नाही. तू बिंदास नड भावा नड. आणि बिरका हातात ठेव. दोन्ही जे बिरका आहेत ना गाडीची. गाईस शेवटी मला आहे ना साईबाबा व्हावं लागले. ते बांधलंय मी, त्याच्यामुळं काय जरा घरी जाऊन वेगळा वैताग नको हेअरफॉलचा. तर आधीच काय ते एक श्राप लागलाय मागे थोडा. त्याच्यामुळं मी आहे ना, आता तुम्ही मला म्हणू नका की हेल्मेट का नाही, हे का नाही. ते नाही लावत मी, नाही सवय मला. मागं बसल्यावर नाही सवय मला, पुढं बसल्यावर आहे. परत तुम्ही सीट बेल्टचं विचारतात, पण मी तुम्हाला हे पण सांगतो की मी स्कूटीवर आहे. स्कूटीवर आहे ना, सीट बेल्ट नाही लावत. दादाला विचारा तुम्ही. हेल्मेट बघा, हेल्मेट दादाचं हेल्मेट फरी आहे, फरी. दादाचं हेल्मेट फरी आहे एकदम. आता इथून पुढे 5 मिनिटांनी ना बबदेव घाट आहे. बापदेव मला माहित नाही काय जास्त बेनिफिशियल राहील. एक फरमाईश, रस्त्याचं दुकान बघून थांबायचं. ट्रॅव्हलिंग विदाऊट खाणे होतच नाही आमच्याकडं. ट्रॅव्हलिंग कमी आणि जेवण आणि रस आणि हे आणि ते दुकान दिसलं की घुसायची सवय आम्हाला. भरपूर शॉपिंग. तुम्हाला उन्हाळा लागायला अजून 1 महिना आहे, पण आमचा उन्हाळा मागच्या महिन्यातच लागलाय. आम्ही भर हिवाळ्यात पण आईस्क्रीम खाल्ल्यात, ते पण पहाटे गाडी थांबवून. एवढे आम्ही शौकीन आहेत. म्हणजे मी नाही, मी हेल्दी मुलगा आहे. जिमवाल्या गोष्टी जास्त करतो मी. तुम्ही बघू शकता माझ्या लट्स कशा आहेत. रसाचं दुकान भेटीना. रस खाऊ वाटेना. मस्त राईम मस्त आहे. अरे रसाचं दुकान भेटीना रे, रस मला खाऊ वाटे. नाही जमलं. मी 2-3 शब्द आहे ना इम्प्रोवाइज केले, म्हणजे बोलता आणि फेल गेलं माझ्या हातून सगळं. थांबा, काही आवाज येतोय.
थांबा गाईस, रसाचा ना आवाज येतोय मला, छुंचुक छुंचुक छुंचुक. मी काय म्हणलं काय, बाई इथं दुकान आहे रसाचं, पण तो आवाज आहे ना मशीनचा नाही आहे, तो जो आवाज आहे ना तो त्यांनी रेकॉर्ड करून ठेवला आहे. स्मार्ट टेक्निक. हे बघा तुम्हाला आवाज ऐकवतो आता रस्साचा. येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला छोटा छोटा आवाज, तो आवाज याच्यातून येतो. आता आपल्याला असं वाटतं की हा आवाज मशीनचा आहे, किंवा बेसिकली काय आहे, तो आवाज कशाचा असतो, जेव्हा ते जुन्या हे होते ना, म्हणजे बैलाच्या त्या चक्कीतून ऊस काढायचे ना, तेव्हा त्याच्या गळ्यात घंटे असायचे, नाही तर मग त्याच्या पॅडलला घुंगरू लावलेले असायचे, त्याचा आवाज होता. पण आता ते अट्रॅक्ट करण्यासाठी ते केलेलं आहे. सेजल जादू बघायची काय? हां आता पांढरं दिसतंय का नाही? हां जादू दिसलेली आहे. कमेंट करून सांगा तुम्हाला जादू कशी वाटली. एवढी भारी जादू. दादाला जादू दाखव. दादाची तुझी काय रिॲक्शन होती दादा? तू आणि ती दोघं मंद आहेत आणि दोन मंद मिळून चांगलं व्हायला पाहिजे, तर अतिमंद झाले. दिसते कशी ती? हा इथे पांढऱ्यात मर्ज होऊन गेली ते काका आमचे ड्युटी करता करता आले. काका नको नको म्हणले होते यायला, पण मी आग्रह कामातून उठवलेला माणूस आग्रह केला. कधी फिरायला भेटणार, हेच तर वय आमच्या काकाचं. आता रसासाठी उभं राहायचंय. आता काका आमचे वैष्णवदेवी तिकीट काढणार आहे माझं. हो पण काका काढणार आहेत. तुम्ही ऐकलंय का लाईन? तर आता काका बोललेत ब्लॉगमध्ये, आणि नियम आहे ब्लॉगचा, जे ब्लॉगमध्ये बोलतो ते करावंच लागतं, त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही. कानिफ नाताच्या हा. दारातून आलोय. देवाच्या दारातून आले, भले कपाळाला गंध नसला तरी बोललेत तर बोललेत. प्रूफ राहिलाय माझ्याकडे आता, हो की नाही काका? थम्सअप दाखवून ॲग्री करा. हे बघा, त्यांना सगळ्यांना माहिती. आता काय जाणार आहे मी, बहुतेक पुढच्या महिन्यात होतंय तिकीट. पुढच्या महिन्याचा प्लॅन करावा लागेल मला, कपडे वगैरे घ्यावे लागतील. आता काका काढणार आहे. काका आता तर गेला डिसेंबर. वातावरण चांगलं असतं. आता चला, आता वातावरण बघून येऊ. आता बघून यायचं. हा दोघंच जाऊ आपण. दोघंच चल. काकाने कन्फ्युज केलंय ब्लॉगमध्ये, वैष्णोदेवीचं तिकीट काढणार आहे. बघा हा पण म्हणलेत. आता वैष्णोदेवीचा ब्लॉग लवकरच येणार आहे काही. ह्याला नाही येणार आहे मी वैष्णोदेवीला. जाऊन आला आम्हाला सोडून बालाजी. मला सोडून बालाजीला गेलता. आता मला म्हणून मी तुला विचारलं होतं, तू का नाही आला. पुढे बोल. कसं असतं ना, लोकांना भेटत असतं, गिळवत नसतं. त्यातला हा प्रकार आहे. येत होतं, चलत होतं. आपण नाही जाणार होईल. जॉब नवीन आहे, सगळं नवीन आहे. कष्ट करावं माणसाने या वयात. हिंडण्या फिरण्याचं वय पप्पांचं काकांचं आहे, आपलं काय. तर असं होता काहीच माझा कानिफनाथचा ब्लॉग. तर कसं वाटतं ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम सांगत राहा. कसं वाटतंय, काय वाटतंय, काही इम्प्रोव्हायझेशन असेल ते पण सांगा. आणि आमची फॅमिली मला गडबड करायला लागली. असं नाही, आमचं लगेच तक्रार नाही करायची. गडबड करा. मी बोलत होतो आहे की नाही. पण आम्ही तुझ्यासाठी थांबलोय, हे खरं आहे का नाही? नाही. खोटं बोलतो. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि पुन्हा चॅनलवरचे व्हिडिओ बघत जा, म्हणजे व्ह्यूज जास्त येईल आणि माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. थँक्स लॉट गाईज. बाय बाय.